नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून परत एकदा स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये. या ठिकाणी जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ॲज सून ॲज ऐवजी नो सूनर दॅन कसं वापरायचं आहे, पण जर समजा नो सूनरचं वाक्य असेल तर ते ॲज सून ॲजमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर त्यालाही छोटीशी पद्धत आहे. जसं नो सूनरमध्ये आपण बघितलं की ॲज सून ॲज जे आहे ते काढायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, इन्व्हर्जन ॲड करायचं. इन्व्हर्जन म्हणजे काय, जर समजा या ठिकाणी वाक्यामध्ये ॲम, इज, आर, वॉज वगैरे हे हेल्पिंग वर्ब असतील तर लगेचच ते कशानंतर नो सूनर नंतर लगेच घ्यायचे आहेत. मग ते वाक्यात त्याची जागा कुठेही असू देत, कुठंपर्यंत, जोपर्यंत कॉमा अँड बट येत नाही तोपर्यंत. म्हणजे ते पहिलं सेंटेन्स झालं, कारण कधी पण 2 सेंटेन्स असतात ना, किंवा एखादंच येऊ शकतं. मग तिथंपर्यंत आहे का बघायचं. ते जर असेल तर तो हेल्पिंग वर्ब लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर जो भाग आहे म्हणजे जो काही सब्जेक्ट आहे तो लिहून घ्यायचा आणि मग बाकीचा शिल्लक राहिलेला भाग कुठंपर्यंत लिहायचा आहे, जिथंपर्यंत कॉमा बट येत नाही तिथंपर्यंत. ते लिहिल्यानंतर तो काढायचा, तिथं देन घालायचं आणि मग परत वाक्य आहे असं लिहायचं. हे कुठं शिकलो होतो आपण, नो सूनर करताना. पण नो सूनरचं जेव्हा ॲज सून ॲज करताय तेव्हा काय करायचं आहे, ते वाक्य ऑटोमॅटिकली नो सूनरमध्ये येणार आहे. मग नो सूनरचं वाक्य जेव्हा ॲज सून ॲज करायला सांगितलं जातं तेव्हा काय करायचं आहे, ॲज सून ॲज काढायचं, नो सूनर नो सूनर काढायचं, ॲज सून ॲज घालायचा. मग आता तुम्हाला वाटेल की होय फक्त या ठिकाणी नो सूनर काढायचा आणि ॲज सून ॲज घालायचा, तर नाही बरं का. त्या ठिकाणी एक छोटासा बदल करावा लागेल. काय करायचं आहे, ज्या ठिकाणी नो सूनर आहे तो काढल्यानंतर ॲज सून ॲज घालायचा. घातल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं, जे एक्स्ट्रा म्हणजे त्याच्यानंतर लगेच येणारं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपल्याला काय करायचं, काढून टाकायचं नाही आहे. लक्षात घ्या, काय काढायचं हे मी पुढच्या 2 मिनिटात सांगेन तुम्हाला. पण जर समजा ॲम, इज, आर, वॉज, वेअर यापैकी कुणी हॅव, हॅज, हॅज असं जर कुणी असेल, मी काय म्हणते बघा, डू, डज, डिड नाही ते नंतर बघूयात. पण सध्या ॲम, इज, आर, हॅव, हॅज, हॅड जे ऑक्झिलरी ते जर असतील तर ते काय करायचं आहे, त्यांची जागा जराशी बदलायची आहे. त्या या ठिकाणी ॲज सून ॲज लिहून काय करायचं आहे, या ठिकाणी त्या वाक्यामधलं जे सब्जेक्ट आहे किंवा जो हेड ऑफ द सेंटेन्स आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे, त्याची जागा थोडीशी इकडं तिकडं झालेली असते. जसं की या ठिकाणी काय झालेलं आहे, वॉज जो काही आहे, वॉज याच्यानंतर लिहायचं आहे आणि हा आधी लिहायचा. लक्षात आलं. म्हणजे द डिसिजन आहे, द स्कूल आहे, द बॉय आहे, जे काही आहे, जो सब्जेक्ट आहे तो या ठिकाणी लगेचच काय करायचं आहे, या ॲज सून ॲज नंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग जे काही सहाय्यकारी क्रियापद ज्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, वॉज, वेअर वगैरे जे काही आलेलं आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे. ते घेऊन मग वाक्य आहे असं लिहायचं आहे. आणि जर समजा वाक्यामध्ये पुढे गेल्यानंतर कुठेतरी देन असेल तर तो देन काढायचा आहे, तिथं कॉमा द्यायचं आहे. तिथं आपण होऊन अँड, बट, अल्सो वगैरे हे काही घालत बसायचं नाही आहे. देन आहे काढायचं, कॉमा घालायचं. कॉमा मात्र दिसेल असं आणि न विसरता तिथं द्यायचं आहे. कुठं, जिथं देन आहे तिथं. नसेल तर लिहू नका, फुल स्टॉपपर्यंतच वाक्य लिहा. आता पुढचं एखादं वाक्य समजा या ठिकाणी वाक्यामध्ये या ठिकाणी वॉज ऐवजी इथं जर समजा डू, डज किंवा डिड यापैकी कुणी असेल, मी सांगते बघा, लक्षात घ्या, डू, डज किंवा डिड यापैकी कुणी असेल तर तो काढूनच टाकायचा आहे. लक्षात आलं. ते काढायचंच आहे, ते ठेवायचं नाही आहे. आता इथं ॲज सून ॲज, आता डू, डज, डिड आपण घेतलेलं आहे तर ते काढायचं आणि तो प्रत्यय कुठं लावायचा, त्या क्रियापदाला लावायचं. आपण काय केलं होतं मागं, आपण काय शिकलो की जेव्हा ॲज सून ॲजचं नो सूनर करताय तेव्हा जर समजा हेल्पिंग वर्ब नसेल तर क्रियापद जे आहे ते क्रियापदाचं रूप काय बघायचं. जर ते मूळ रूपात असेल तर डू घ्यायचं आहे, यस लागले असेल तर डिड घ्यायचं आहे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रूपात असेल तर तिथं डज घ्यायचं आहे, तिथं यस लागले असेल तर डज घ्यायचं आहे, आणि तिसरं रूप आणि दुसरं रूप असेल तर डिड घ्यायचं आहे. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर ही जे काही डू, डज, डिड आहे ते काढायचं आहे आणि त्याच्या बदली जो त्याच्या बदली जो प्रत्यय असणार आहे तो प्रत्यय आपण कुणाला द्यायचा आहे, त्या वर्बला द्यायचा आहे. सपोज जर तो वर्ब जो काही आहे तो जर या ठिकाणी तिथं डू असेल तर तिथं टेक आहे असं येणार आहे. बरोबर. डज असेल तर टेक्स येणार आहे आणि डिड असेल तर टेकन येणार आहे. लक्षात आलं. पण जर तिथं ॲम, इज, आर, वॉज, वेअर असे जर हेल्पिंग वर्ब असतील तर ते आहे असे राहणार. पण डू, डज, डिड असतील, हे जे इन्व्हर्जन असतील, हे जर प्रत्यय असतील तर ते मात्र काढून टाकायचं आणि त्याचं कन्व्हर्जन प्रत्ययामध्ये करायचं. आणि मग वाक्याची रचना ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे डू, डज, डिड काढून टाकल्यानंतर मग वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो आधी येणार आणि मग नंतर क्रियापद येणार. हे लक्षात घ्या. समजलं. आणि मग त्या क्रियापदाला तो प्रत्यय जोडायचा आहे. मग इथं डू आहे तर ते मूळ रूपातलं येते, इथं
डज आहे तर त्याला यस यस लावायचं आहे, इथं ईड म्हणजे डीड आहे तर त्याला ईडी प्रत्यय लावायचं. लक्षात आलं? एवढं करायचं आहे. आणि देन असेल तर तो देन काढून टाकायचं, कॉमा द्यायचा, बाकी वाक्यामध्ये कुठलेही बदल करायचे नाही आहेत. दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. विद्यार्थी गडबडतात, गोंधळतात. बाकी काहीही असं वेगळं करायचं नसतं. ॲज सून ॲजचं नो सुनर अँड नो सुनरचं ॲज सून ॲज. कसं करायचं कळालं? फक्त रिप्लेस करायचं. ॲज सून ॲज आलं की नो सुनर घालायचं आहे. पण काय करायचं आहे त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब लगेचच लिहायचं आहे. नसेल तर डू डज डिड लिहायचं. ते डू डज डिड कशावरून घ्यायचं आहे? क्रियापदाचं रूप बघायचं. आणि जर त्याच वाक्याचं तुम्हाला ॲज सून ॲज करायला सांगितलं तर नो सुनर काढायचं, ॲज सून ॲज घालायचं आहे. आणि त्याचं जे हेल्पिंग वर्ब जे काही आहे ॲम, इज, आर, हॅव, हॅज, हॅड किंवा कुठले ऑक्झिलरी असेल ते नंतर येणार आहेत. मग आधी कोण येणार आहे? वाक्याची रचना नेहमीप्रमाणे एस प्लस एच व्ही प्लस व्ही प्लस ओ या पद्धतीनं असणार आहे. आणि जर समजा तिथं सहाय्यकारी क्रियापदच नसेल, समजा त्या ठिकाणी डू डज डिड या तिन्हीपैकी काही वापरलेलं असेल तर ॲज सून ॲज लिहायचं आहे. आणि ते जे प्रत्यय आहे तो डू डज डिड काढूनच टाकायचा आहे. आणि तो जो काही प्रत्यय आहे तो वर्बला द्यायचा आहे. आणि तो वर्ब जिथे आहे त्याच जागेला तिथं ठेवायचं. त्याची ही जागा बदलायची नाही. मग इथं मात्र रचना एस प्लस एच व्ही प्लस व्ही प्लस ओ याच पद्धतीने राहणार. लक्षात आलं? आय होप की तुम्हाला हाही व्हिडिओ समजला असेल. थँक्यू सो मच.